मी महाराष्ट्राचा प्रश्न विचारतोय। काल मी तुम्हाला इथेच सांगितलं होतं की उद्याच्या म्हणजे आजच्या कामकाजामध्ये चर्चा होणार, पण परत अजितदादांचं दुर्दैव असं आहे की आजच्या कामकाजात पण चर्चा नाही, म्हणजे चर्चा लावूच नये। हे का असं आहे की शशिकांत शिंदे साहेबांनी सातत्यानं मागच्या आठवड्यात पाठपुरावा केला होता, सोमवारी चर्चा येणार, मग मंगळवारी चर्चा येणार, दोन्ही दिवस स्किप झाले। आज मी आता कामकाज पाहतोय आजचं, त्यातही नाही, आजचा बुधवार आहे, मग आता गुरुवार शुक्रवार अधिवेशनाचा तिसरा आठवडा संपणार, पुढच्या आठवड्यात 3-4 दिवस सुट्या आहेत, विषय मागं पडणार। चर्चा का होत नाही महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। असा जर कोणता पडदा असेल की पडद्याच्या मागून चर्चा होत आहे, तर तो पडदा काढावा लागेल आता त्या पडद्याच्या मागे काय आहे, पण चर्चा होणं अपेक्षित आहे। कारण नेता राज्याचा गेलाय, महाराष्ट्रातला इतका मोठा नेता, त्यांचं जाणं, ज्यांनी 40 वर्ष या विधान भवनमध्ये आपली जनतेची सेवा केली, आणि त्यांच्यावर साधी चर्चाही होऊ नये त्यांच्या विमान अपघातावर। काल आमदार अमित देशमुख साहेबांनी जे प्रश्न विचारले ना विधानसभेमध्ये, ते खरं आहे ना, राजशिष्टाचार विभाग जो असतो त्यांनी पण याबाबत अधिकृत माहिती दिली नाही। आज आपण अर्थसंकल्पावर चर्चा केली, विमानतळं सुरक्षित असली पाहिजे, बारामतीच्या विमानतळाच्या बाबतीत किंवा जिथं ती एअर स्ट्रीप आहे त्या बाबतीत अगोदर सुरक्षा घेतली असती, तशी काळजी घेतली असती तर दादा आज आपल्यात असते, दादांनी अर्थसंकल्प मांडला असता, आम्हाला आनंद असता। पण हे असं का घडलं, याला जबाबदार कोण? राजशिष्टाचार खात्याने जो काही अद्यापही त्याबाबत खुलासा केलेला नाही, ते पण बाब गंभीर आहे। त्या संदर्भात माननीय विधानसभेचे सदस्य अमित देशमुख साहेबांनी काल खूप चांगले प्रश्न उपस्थित केले, आणि मला असं वाटते दादावर प्रेम करणाऱ्या खासदारांनी, आमदारांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी हाच प्रश्न महाराष्ट्रात रेटून धरावा जे अमित देशमुखांनी विचारले। बघा, लक्षवेधी हा भाग जो असतो तो लक्षवेधी अधिवेशनाच्या 1 महिन्यापूर्वी हे विषय साधारण दिले जातात। तारांकित प्रश्नाचे विषय सुद्धा हे बॅलेटद्वारे दिले जातात, 31 प्रश्न, आणि त्यानंतर ती लक्षवेधी लागते। तर ज्यावेळेस आम्ही लक्षवेधीचे विषय दिले त्याच्यानंतर ही घटना घडली 28 जानेवारीची अजितदादांची। जर दादांची घटना अगोदर काही अशी घडली असती दुर्दैवी घटना, आणि मग आम्हाला लक्षवेधी मागितले असते, तर आमचा प्राधान्यक्रम विमान अपघाताला राहिला असता। हा एक भाग। दुसरा विषय जो आहे की वरच्या सभागृहामध्ये चर्चा, तर आता विरोधी पक्षाला स्थगन देण्याचा अधिकार असतो। स्थगन प्रस्ताव जर सभागृहानं स्वीकारला नाही तर अल्पकालीन चर्चा 93 कलम अंतर्गत घडून आणता येते। आता त्या चर्चेकरता माननीय सभापती तयार झाले, 2 दिवसांपासून त्याबाबत चर्चा सुरू आहे की ही चर्चा घ्या। काल परवा गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून याबाबत सविस्तर चर्चा करू, पण आजही तिसऱ्या दिवसाला ती चर्चा येत नाही, याची प्रचंड वेदना होते, प्रचंड दुःख वाटते, प्रचंड खंत वाटते। म्हणून लक्षवेधीचं आयुध असतं आमचं की त्या विषयाला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर लक्षवेधी, अर्धा तास चर्चा, अल्पकालीन चर्चा ही आयुधं असतात। पण दुर्दैवानं कुठल्याच आयुधामध्ये ही चर्चा होत नाही आहे, हे महाराष्ट्रासमोर खेदानं सांगावंसं वाटतं। आज 11 मार्च आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस आहे। 11 मार्चला महाराजांचं जसं बलिदान झालं स्वराज्याकरता, अजितदादांनी सुद्धा जनसेवेसाठी दिलेलं एक प्रकारचं ते बलिदानच आहे। पण संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र चवताळून उठला होता, आणि मग काही काळ गेल्यानंतर औरंगजेबाच्या तंबूचे कळस संताजी आणि धनाजींनी कापले होते। हा महाराष्ट्राचा इतिहास आहे। अजितदादासारख्या माणसाच्या मृत्यूनंतर मला अजूनही त्या गोष्टीवर विश्वासच नाही की दादा आपल्यामध्ये नाहीत, पण अजितदादांच्या विमान अपघातानंतर महाराष्ट्र शांत का आहे हे पण इतिहासाला पडलेलं कोड आहे।
नाही, त्यांचा प्रयत्न आहे की दिल्लीमध्ये सुद्धा लोकसभेमध्ये चर्चा घडून आली पाहिजे, म्हणून ते विविध पक्षाच्या खासदारांना भेटतायत. माझ्या माहितीप्रमाणे काल ते सोनिया गांधीजींना भेटले, राहुल गांधीजींना भेटले, आणि चांगला आहे त्यांचा प्रयत्न सुरू आहे, तर तो चांगलाच प्रयत्न आहे. कारण त्यांनी दिल्लीमध्ये प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं होतं. राज्यसभा लोकसभेमध्ये हा मुद्दा आला पाहिजे, आणि विधानसभा विधान परिषदेमध्ये आम्ही इकडे प्रयत्न करतोय. काही प्रकारे चर्चा जर झाली तर ती पटलावर येणं साहेब, आणि पटलावर आली तर त्याला गांभीर्यानं घेतलं जाईल, आणि ती गांभीर्यानं घेतलं गेलं तर मग इन्क्वायरी AIBचा फायनल अहवाल. काल आता आमच्या पक्षाचे सर्व आमदार स्मरणपत्र देऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले. ते कशाकरता भेटले की बाबा वस्तुनिष्ठ चौकशी झाली पाहिजे, हेच आम्ही म्हणतोय ना. तर ती चौकशीला टाइम बॉन्ड किती? आता 1.5 महिना, आता 2 महिने होतील 28 मार्चला. किती दिवस? पटकन आतापर्यंत एखाद्या गोष्टीचा निर्णय पटकन यायला पाहिजे. आणि काय माणूस, साधा माणूस जर गेला असता, एखादा बाबा आमच्यासारखा गरीब माणूस एखादा काही असं झालं असतं तर ठीक आहे, समजू शकलो असतं का 3 महिने लागते. पण अजितदादा गेलेत, याचं गांभीर्य मला असं वाटते सरकार म्हणून सरकारला असणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या पटलावरचे म्हणजे अजूनही हा प्रश्न आहे की गोजूबावीच्या माळरानावरचं गुपित किंवा घातपाताचं रहस्य हे काल पटलावर दडून जाता कामा नये. अजितदादासारख्या मोठ्या नेत्यावर अन्याय होता कामा नये. त्याकरता आमची फाईट, आमची लढाई ही चालूच राहणार. हिंदी में जानना चाहेंगे, आपने एक ट्वीट करके घेतली मी 2 दिवस घेतली. काल पण गटनेत्याच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडला. ते आम्हाला कळलं ना काल की आज तो विषय येणार होता, पण आज नाही आहे. तर आता आज परत घेणार मी, मग उद्या विचार करेल मी आहे का. उद्या येणार नाही तर मग परवा विचारू. जिवंत आहो तोपर्यंत विचारत राहू. तो आता तेच आपल्याकडे उरलंय ना, दुसरं काय उरलंय. आपण जबरदस्ती तर करू शकत नाही. सभापतींना विनंती करू शकतो, उपसभापतींना विनंती करू शकतो, असं फोर्स करू शकत नाही की नाही नाही मला बोलूच द्या. आपली तेवढी ताकद नाही आहे. मग येत का नाही? चर्चा घडून आणायला काय हरकत नाही ना. आज मला सांगा, तो वॉर चालू आहे, वर्ल्ड वॉर. आता आज सिलेंडरची टंचाई आहे, गॅसचे दर वाढत आहेत, पेट्रोलचे, याच्यावर चर्चा येऊ शकते दुसऱ्या दिवसात. जेवढं वर्ल्ड वॉरमध्ये तिकडच्या लोकांचं नुकसान झालं ना, तिकडं अजितदादाच्या विमान अपघातानं महाराष्ट्राचं नुकसान झालंय, आणि महाराष्ट्राच्या नुकसानाच्या बाबतीत चर्चा होऊ द्या ना. झाली पाहिजे, त्याला काही अडचण नाही. आणि याच्यात जर काही कोणी काय खरं खोटं एकदा जनतेसमोर येऊ द्या. अदृश्य करू शकत असेल, दृश्य शक्ती करू शकत असेल, ते मी नाही सांगू शकत, पण चर्चा होणं महत्वाची आहे. विरोधकांचा प्रस्ताव, त्या प्रस्तावावर चर्चा करताना जर मंत्री उपस्थित नसतील, वर जर कुठले मंत्री येत नसतील, त्यांचे खासगी सचिव तिथे उपस्थित नसतील, इथले अधिकारी जर उपस्थित राहत नसतील, तर या सभागृहाला गांभीर्य आहे की नाही याबाबत स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं दखल घेणं महत्वाचं आहे. काल संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत दादांच्या ही गोष्ट लक्षात परवाच्या दिवशी आणून दिली. इतकंच काय तर गटनेत्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा विधान परिषदेसारख्या सभागृहाला सर हलक्यात घेत असतील अधिकारी आणि मंत्री, तर मला असं वाटतं हे फार वाईट आहे. आणि 293ची चर्चा वारंवार पुढे ढकलणं हे विधानसभेकरता जितकं वाईट आहे, कारण एक काळ या विधानसभेचा पाहिलाय आपण. दिलीप वळसे पाटील साहेब विधानसभेचे अध्यक्ष असताना 293च्या चर्चा वेळेवर व्हायच्या, अर्धा तास चर्चा वेळेवर व्हायच्या, लक्षवेधी मोजक्याच असायच्या, 3 किंवा 4. आम्हाला अनेकदा वळसे पाटील साहेबांनी सांगितलं. आता त्यात कुठलंही शिस्त राहिली की नाही हे मला असं वाटते विचार करणं महत्वाचं आहे. सत्तेतला असलो तरी काही गोष्टी ज्या चुकत असतील त्यावर बोट ठेवणं हे मला भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे. म्हणून माननीय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी हे याला गांभीर्याने घेतील, आणि मंत्री जर इतके गाफल राहत असतील तर हे इथून पुढं महाराष्ट्राचं चित्र काही चांगलं राहणार नाही. विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्ही सभागृह अत्यंत महत्वाचे आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार, आणि त्याला मंत्री गांभीर्याने घेत नसतील तर हे दुर्दैव आहे. बरोबर आहे, कारण नाशिकला जो एक कार्यक्रम झाला होता मराठी भाषा दिनाचा, त्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या व्हीएसआरनी गेल्या, आणि त्यानंतर काल पत्रकारांनी प्रश्न विचारला का व्हीएसआर व्हेंचरच्या संदर्भात, ज्या व्हीएसआर व्हेंचरच्या मालकाचा आम्हाला संशय येतोय व्हीके सिंगचा, त्याच्याच विमानात जाणं हे धोकादायक असू शकतं, कारण त्यांनी सुपारी घेतलेली आहे. या व्हीआयपी लोकांना ठार करण्याची सुपारी व्हीएसआर व्हेंचरच्या मालकांनी घेतलेली आहे. आणि जर तसं असेल तर अशा पद्धतीनं व्हीएसआरचं विमान का दिलं गेलं? आमचा तोच तर प्रश्न आहे ना. दादांना सुद्धा हे विमान का दिलं गेलं?
कोण्या अधिकाऱ्यानं दिलं, कसं दिलं 28 तारखेला सकाळी त्याच विमानानं जा असं का म्हणलं. नंतर उत्तर येतं का व्हीएसआरने सर्व व्हीआयपी त्यांची मुवमेंट करतात, पण ते धोकादायक आहे. माझी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या सर्व मंत्र्यांना विनंती आहे, एक वेळ बाय रोड प्रवास करा, एक वेळ ट्रेननं प्रवास करा, पण व्हीएसआर व्हेंचर कंपनी म्हणजे सध्या इथल्या चांगल्या लोकांचा कर्दन काळ आहे. त्यांना महाराष्ट्राचं राजकारण संपवण्याची मोठी सुपारी भेटलेली आहे अंडरवर्ल्ड करून. त्याच्यामुळे व्हीएसआर कडे जाण्याचा अजिबात डोक्यातून विचार काढून टाकावा. मी एकनाथ शिंदे साहेबांनाही परवाच्या दिवशी नमस्कार केला आणि सांगितलं, साहेब तुम्ही प्रवास करताना व्हीएसआर नाव दिसलं तर करूच नका, एखादा कार्यक्रम स्किप झाला तर चालेल. तेच मी देवेंद्रजींनाही म्हणतो. आणि त्या दिवशी आदरणीय सुनेत्रा वहिनी त्याच विमानात गेल्याचं जेव्हा जयदादाला कळलं, त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना पण दिलेल्या आहेत की इथून पुढे असं होता कामा नये. आणि मला विश्वास आहे की आता इथून पुढे व्हीएसआर वर आम्ही तरी आमच्या पक्षाकडून कोणी जाणार असं दिसत नाही. बरोबर आहे ना. शेवटी जयदादा असतील, पारदादा असतील, या दोघांनाही वाटतंच की आपल्या वडिलांचा जर असा घातपात, अपघात, विमानाचं जे काय असेल ते जनतेच्या मनातले प्रश्न, शेवटी महाराष्ट्राची जनता आज ना उद्या आम्हाला प्रत्येकाला विचारल. त्याच्यामुळे सीबीआय चौकशी ही झाली पाहिजे, ही जयदादाची भूमिका आहे. आणि त्यांच्याकडे मी मागेही सांगितलं होतं की सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांचा एकदा झाला की ते स्वतः आता पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत त्यांनी स्वतः सांगितलंय की पत्रकारांसोबत ते बोलतील, पत्रकार परिषद घेतील. आणि त्यामुळं सीबीआय चौकशीच्या संदर्भात आम्ही सगळे गंभीर आहोत. सीबीआय चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय ते एकदा कळलं पाहिजे. आणि आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सुद्धा डीजीसीएचा अहवाल आल्यानंतर त्या बोलतील एवढं मात्र नक्की. डीजीसीएचा पहिला अहवाल जो आला तो त्रोटक अहवाल आहे, त्याच्यावर कोणाचाही विश्वास असण्याचं काही कारण नाही. पण डीजीसीएचा सुधारित अहवाल आल्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ह्या पण बोलतील, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि जयदादांनी जे सीबीआय इन्क्वायरी मागितलेली आहे ती इन्क्वायरी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांच्या मनात आहे की ते सत्य काय त्या घटनेचं हे जनतेच्या समोर आलं पाहिजे. शेवटी ते पवार परिवार आहेत. जय दादांच्या आजी आहेत सरोज अक्का, म्हणजे पवार साहेबांच्या पेक्षा 2 वर्षांनी त्या मोठ्या आहेत. पवार साहेबांच्या सख्या मोठ्या बहीण, त्या सुद्धा श्रीरामपूर, जे आपलं ज्यात इस्लामपूरचं नाव आता बदलून श्रीरामपूर केलंय, तिथं त्यांची एक शिक्षण संस्था आहे. मी स्वतः एकदा व्याख्यानाला तिथे गेलो होतो तर 5 मजले त्या पायऱ्या चढून गेल्या होत्या. त्यामुळे हे सत्यशोधकी शारदामाई पवारांचं रक्त आहे. त्यामुळे किती पायऱ्या चढून गेल्या, किती पायऱ्या उतरल्या तर त्यांना तो फरक पडत नाही. पण एक गोष्ट त्यातून लक्षात घेतली पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात अखंड सावधानता हा एक महाराजांच्या जीवनातला अविभाज्य घटक होता. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या बुधभूषण ग्रंथात लिहिलेलं होतं की राजाने असुरक्षित प्रवास करू नये. हे त्यांच्या बुधभूषण ग्रंथात आहे. संस्कृत मधला तो श्लोक आहे, व्यसनाधीनाना सर्वानुभूपती परिवर्जिता सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया. म्हणजे राजांनी, त्या काळात राजे होते ना, लोकशाही तर नव्हतीच, राजेशाही होती. राजांनी मुक्या प्राण्याची शिकार करू नये, वाईट मित्रांची संगत करू नये, द्यूत क्रीडा खेळू नये. आणि शेवटी त्यांनी सांगितलं होतं की असुरक्षित आणि असावधान हे प्रवासाला जाऊ नये किंवा टाळावं. तोच कित्ता जयदादांनी गिरवला, कारण जाताना व्हायब्रेट जर लिफ्ट झाली असेल तर येताना त्यात दुर्घटना होऊ शकते किंवा अडकू शकतो, किंवा व्हीएसआरचा एखादा तिथे पेड सोल्जर असू शकतो काही करणार. आता तर व्हीएसआर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदारांचा जर काही त्यांना दगाफटका झाला प्रवासात तर हा व्हीएसआरच्या मालकावरच त्याचा संशय गेला पाहिजे, कारण त्यांनी अजितदादासारखा माणूस संपवलाय. त्याच्यामुळे जयदादांनी ही जी काही काळजी घेतलेली आहे ती आमच्या सर्वांसाठी तो एक आदर्श आहे की आम्ही सुद्धा प्रवासात काळजी घेतली पाहिजे. सर्व आमदारांनी प्रवासात काळजी घेतली पाहिजे. काल कसं बॉम्ब पडणार, अर्धे आमदार गेले बाहेर की बाबा पहिलं जीव वाचला पाहिजे मग बाकीचं काय. आता समजा पडला असता सगळं बेचिराग झालं असतं का नाही, तर ठीक आहे,
तो धमकी दिली कोणी, तो ईमेल खरा होता की खोटा होता, तो पाठवला कोणी, आणि जीवाच्या आकांतानं ज्यावेळेस माणूस पडतो त्यावेळेस माणसाला संकटाची चाहूल लागते. बस जशी धमकी बॉम्बस्फोटाची इथे दिल्या गेली, व्हीएसआर सुद्धा तसंच आहे ना. व्हीएसआर व्हेंचरचा व्हीके सिंग हा काही वेगळा नाही आहे. त्याच्यामुळे प्रवास करताना सर्वांनी सावध असलं पाहिजे. हेच त्यातून शिकण्यासारखं आहे. कारण तुम्हाला सांगतो, अजितदादाचा अचानक झालेला विमान अपघात आणि त्यातून संपलेलं सगळं, माणसानी या गोष्टीतून एक शिकलं पाहिजे की जो क्षण माणसाच्या जीवनात आहे तो जगा. तुम्ही आज नरेश अरोरांचा फोटो ट्विट करत म्हणतायत की दादांच्या अपघातानंतर हे कुठे आहे, काय इंडिकेशन आहेत, काय म्हणायचे तुम्हाला? नाही, ते आमचे PR चालवायचे. त्यांनीच गुलाबी थीम ही महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाला दिली. त्यांच्या सांगण्यावरूनच दादा गुलाबी जॅकेट पण घालायचे. आणि मध्यंतरी आपण बघितलं असेल की विधानसभेच्या निकालानंतर यश प्राप्त झाल्यावर ते दादाला देवगिरीवर भेटायला जाऊन मग दादांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी बुके पण दिला होता. ते नंतर दादांच्या विमान अपघातानंतर ज्यांचं तुम्ही नाव घेतलंय ते साधारण माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीच्या दिवसांपासून आजपर्यंत कुठंच दिसलेले नाहीत. म्हणजे मला अपेक्षा होती की AAIBच्या अहवालासंदर्भात ते काही कंटेंट देतील, DGCAच्या संदर्भात काहीतरी मीडिया कंटेंट देतील, सोशल मीडियावर एखादी अशी मोहीम चालवतील की दादांच्या विमानाचा घातपात झाला ही शंका महाराष्ट्राच्या मनात आहे, त्या संदर्भात काही पॉइंटर देतील. त्याच्यानंतर VSR व्हेंचर या विमानाच्या संदर्भात व्हीके सिंगच्या संदर्भात काही माहिती देतील. पण आता 1.5 महिना उलटला आहे. ते शोध मोहीम महाराष्ट्र पण घेण्याच्या तयारीत दिसते त्यांची की ते नेमके कुठे आहेत, ते महाराष्ट्रात आहेत की दिल्लीत आहेत. पक्षासाठी अजूनही काम करतायत? नाही, ते मला ज्यांनी त्यांना पक्षाचं कंत्राट दिलं होतं त्यांनाच ते माहीत. त्याबद्दल मी काय सांगणार. म्हणजे PR एजन्सीला कंत्राटी दिलं जातं ना, आणि त्याच्यामुळं ते कुठं दिल्लीत आहेत की देशाच्या बाहेर आहेत हे मला कळलं नाही. म्हणून मला आठवण आली आज त्यांची, तर ते कुठे गेलेत बाबा असं विचारलं. आता त्यांनी चिडू नये, रागवू नये की देखो तुम्हारे पार्टी का विधायक मुझे पूछ रहा है की मैं कहाँ हूँ. तर मला त्यांची काळजी वाटते ना, ते कुठे आहेत. त्या काळजीपोटी मी ते तसंच त्यांचा माझा संपर्क होत नाही तर मी ट्विटरद्वारे समाज माध्यमांद्वारे त्यांना विचारतोय की ते कुठे आहेत. कारण अशा वेळेस त्यांची आम्हाला गरज आहे. दुःखात त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे, पण ते दुःखात कुठं सहभागी होताना दिसले नाहीत. किंवा अजितदादांच्या संस्काराच्या वेळी ते ज्यावेळेस गॉगल लावून बसले होते तिथे कदाचित त्यांच्या डोळ्यात प्रचंड अश्रू वेदना असतील, ते दिसून येत लोकांना, म्हणून त्यांनी गॉगल लावला असावा असे आम्हाला वाटतं. म्हणून त्यांनी ॲटलिस्ट त्यांना सांत्वन भेटावं. कारण दादांच्या अवतीभोवती दादांच्या पक्ष कार्यालयात सर्वात जास्त तेच असायचे ना, म्हणून ते कुठे गेलेत अशा कठीण काळात. ते काही बोललेत का त्यांच्याशी, किंवा काही त्यांच्याशी बोलणं झालं का, भेटीगाठी झाल्या का? कारण निधनानंतर 1-2 वेळेस भेटीगाठी झालेल्याचे काही फोटो समोर आले. मला जेवढं माहिती आहे, निधनानंतर सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीपासून म्हणजे 4थ्या दिवसापासून आज तायगत ते कुठं महाराष्ट्रात नाहीत. बाकी ते कोणाशी संपर्कात आहेत वगैरे मला नाही माहिती. ते आता त्या फोटोमध्ये एक असं लिहिलेलं आहे की हमारी भूमिका पर्दे के पीछे बडी. कोणता तो पडदा आहे आणि कोणती भूमिका आहे ते त्यांना विचारा. कारण त्यांनी एका टीव्हीला मुलाखत देताना त्यांचं वाक्य आहे की हमारी भूमिका पर्दे के पीछे बडी है. असंच ना, काय पर्दे के पीछे, हां, म्हणजे आम्ही पडद्याच्या मागं राहून काम करतो असं त्यांनी सांगितलं. तर तो फोटो होता माझ्याकडे, त्यांचे फोटो नाहीत. त्याच्यामुळे माझ्याकडे तो फोटो दिसला. मला गुगलवर सर्च करा तुम्ही त्यांचं नाव, तर ते दिसला, तो मी ट्विट केला.